आता आम्ही यमुनोत्रीची यात्रा चालू करतो इथून. मी कमानी बघितली असेल. आणि ही 5 किलोमीटरची यात्रा आहे आणि पूर्ण डोंगर भाग चालत जायचं आहे आम्हाला. आणि ती यात्रा कशी आहे ती पुढे तुम्हाला दाखवतो मी. हे जानकी चट्टी इथून एक कमानी आहे. कमानीपासून यमुनोत्री यात्रा चालू होते आणि इथून 6 किलोमीटर ही यात्रा डोंगरात पूर्ण फिरते. गंगोत्रीचा रस्ता बघा, हायवर आहे, डायरेक्ट खाली ट्रेन. ये श्रद्धा, आपला श्रद्धा बोलतात, भक्ती बोलतात. आणि ये आलंच पण ही असली श्रद्धा आहे. भक्ती अशी करायची की आपल्याला स्वतःला श्रम करता येईल आणि देवाला आपल्या शरीर त्याग करायचे देवाच्या ठिकाणी, दुसऱ्यांचा नाही. दुसऱ्यांच्या खांद्यावर जाऊन आपल्याला काय देव भेटणार नाही. त्यांचे श्रम घेऊन देवाची प्राप्ती होणार नाही आहे. तुम्ही बघत असाल एवढं वयोवृद्ध लोक चालतात आणि हे आणि 4 लोकांच्या खांद्यावर येऊन देव काय भेटणार नाही आहे. कारण ते पुण्य त्या लोकांना भेटतील, तुम्हाला भेटणार नाही अजिबात. तुम्ही फक्त एक स्टेटससाठी या. तुम्हाला वाटत असेल ही यात्रा करू शकत नाही तुम्ही. अशी लहान लहान मुलं चालतात तिथे आणि काही टेन्शन नाही आहे. एकदम थंडगार हवा. आणि योगेश भाऊ कसं वाटतं? एकदम आशिष कसं वाटतंय? एकदम मस्त, काय टेन्शन नाही आहे. बघा तुम्ही कसं डोंगर वगैरे खसकल्यात, परंतु क्लायमेट एकदम शांत आहे, थंडगार, मस्त वाटतंय. गाईच पोचलो आम्ही यमुनोत्रीला पोचलो रे. 5 किलोमीटर चाललोय आणि वरती बघा कसा उगम झालाय. हा यमुनोत्रीचा मार्केट आहे आणि इथे मस्त भजी मस्त. आणि योगेंद्र भाऊ पण बघतात काय टेस्ट करायचं. मस्त भजी वगैरे, लाडू, काय मस्त आहे इथे. हे बघा ही जिलेबी. आता आम्ही इथं नाश्ता करतोय आणि समोसा आणि ही स्वीट चंद्रकला मागवले आहे. आणि हा काय आहे? हा खोबऱ्याचा काहीतरी आहे, खाजा आहे. ते बघूया, आम्ही खातोय, टेस्ट करतोय आणि तुम्हाला त्याच्या नंतर सांगतो टेस्ट काय आहे. ओके, आता समोसा टेस्ट केला आहे. समोसा खूप चांगला आहे. तरी वागेस सारखी टेस्ट नाही आहे. आपला जो पनवेलचा वागेस आहे ना त्याची टेस्ट नाही आहे, पण खूप चांगला वाटतंय. चांगला आहे, ठीक आहे. समोसा बरा गरम गरम आहे, पण वागेस सारखी टेस्ट आपली कुठं नाही. काय चंद्रकला बालुशाही चांगला लागतोय, स्वीट आहे. ऐकलं तुम्ही ही डिश ट्राय करू शकता. इथं आल्यावर तुम्ही बिंदास खा, काय प्रॉब्लेम नाही. हॉटेलची पण डिटेल देतो तुम्हाला. ही यमुनोत्रीची नदी बघा किती तुफान वाहते, बर्फातून आली आहे. भाऊ बसल्यात, आशिष पण आहे, योगेश भाऊ आहेत आणि भक्तजन ब्रिजवर आहेत. पूर्ण लाईन आहे आणि आम्ही पण इथे आता नदीमध्ये पाय धुतोय. हे कधी भेटणार? याच्यासाठी एवढ्या लांब यायला लागतो. मनात श्रद्धा पाहिजे आणि ही गोष्टचा आनंद घ्यायला पाहिजे आपण. तुम्ही पण या, खूप चांगलं वाटतंय इथे. बघा फक्त तुम्ही मागचं क्लायमेट बघा कशी किती भारी आहे. इथे गरम पाण्याचा पण कुंड आहे आणि गरम पाणी बघा, वाफ बघा कशी येते. आणि पूर्ण हे भक्तजण गरम पाण्यात आंघोळ करतात. मग मी आशिषला पण सांगतो तू आंघोळ कर, करूया गरम पाण्यात इथं. भाऊला पण सांगतोय आणि खूप
खूप मस्त वाटतंय आणि तुम्ही पण येऊ शकता असे. मा यमुनाचा ह्या पर्वतावरून उगम झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. पूर्णवरती बर्फ आहे ना, बर्फातून ती नदी वाहत आहे, यमुनोत्री. आणि ही नदी अशी पूर्ण वाहत येते इथे, हे बघा. खूप आनंदात आहे का आम्ही इथं पोहोचलोय. 5 किलोमीटरची रनिंग आहे, पण 5 किलोमीटर सरळ चालायला लागतो इथे. असं नाही का सरळ रस्त्यात चालतोय. उंच हिल आहे आणि हिलवर चालणे आणि रस्त्यावर चालणे फरक आहे. आणि ती यात्रा आम्ही पूर्ण केली. आणि तुम्ही बघत असाल का भाविक कसे चालतात आणि क्लायमेट बघा एकदम किती मस्त आहे. योगेंद्र भाऊ पण आहेत माझ्यासोबत आणि योगेश भाऊ पण आहेत. आणि मंदिर हा स्वर्ग सुख जर कुठे असेल या ठिकाणी. आणि खरंच तुम्ही या, फिरा, वातावरण बघून या. इथे आता क्लायमेट एकदम चांगला आहे आणि तुम्ही येऊ शकता इथे आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल. खरंच काहीतरी आम्ही बघितलं आणि देवदर्शन झालं आमचं.